सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. My dear students, this video is for 10th standard subject Science and Technology part 2 for semi English medium students. Lesson number 2, life processes in living organism part 1. Dear students, in this video of this lesson we are going to learn living organism and life processes, then some nutrients and energy efficiency, and in last of in this video we are going to learn living organism and energy production. Let us see living organisms and life processes. Various organ systems are continuously performing their functions in human body. Students, we well known that, or we learn in our previous standard that various organ systems are performing in our body. आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारच्या संस्था हे कार्य करत असतात. अविरतपणे कंटिन्युअसली हे कार्य करत असतात. अलॉंग विथ व्हेरियस सिस्टम्स लाईक डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, एक्सक्रेटरी अँड कंट्रोल सिस्टम्स. दीज आर व्हेरियस टाइप्स ऑफ systems which are performing in our body. So different external and internal organs are performing their functions independently. आता ह्या ज्या विविध प्रकारच्या संस्था आहेत किंवा सिस्टम्स आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, रेस्पिरेटरी आहे, सर्क्युलेटरी आहे, या विविध प्रकारच्या सिस्टम्स ह्या विविध ऑर्गन्स म्हणजेच अवयवांच्या मदतीने कार्य करत असतात. दॅट्स ऑर्गन्स मे बी एक्सटर्नल और इंटरनल. एक्सटर्नल ऑर्गन्स म्हणजे जे शरीराच्या बाह्य बाजूला आहे, जे शरीराच्या आतमध्ये अवयव असतात त्यांना आपण इंटरनल ऑर्गन्स असं म्हणतो. डिफरंट एक्सटर्नल अँड इंटरनल ऑर्गन्स आर परफॉर्मिंग देअर फंक्शन्स इंडिपेंडेंटली बट थ्रू ए कम्प्लीट कोऑर्डिनेशन्स. आणि हे जे विविध अशा प्रकारचे ऑर्गन आहेत ते एकमेकांच्या सहकार्याने, एकमेकांच्या कोऑर्डिनेशनने त्यांचं फंक्शन म्हणजेच त्यांचं कार्य हे पूर्णत्वास नेत असतात. दिस ओव्हरऑल सिस्टम इज इन ऍक्शन इन मोर ऑर लेस सेम वे इन ऑल द ऑर्गॅनिझम्स. हे सर्व प्रकारच्या ॲनिमल्स मध्ये अशा प्रकारची सिस्टम असते. Those are in need of continuous source of energy for this purpose. This is very important things for the performing the functions or performing their functions of systems. They need energy for this purpose. Energy ची आवश्यकता आहे. त्यांच्या विविध प्रकारच्या या ज्या संस्था अस्तित्वात आहेत मानवी शरीरामध्ये, यांना त्यांचं कार्य पूर्ण करण्यासाठी एनर्जीची गरज आहे, ऊर्जेची गरज आहे. कार्बोहायड्रेट्स, फॅट्स अँड लिपिड्स आर द मेन सोर्सेस ऑफ दिस एनर्जी. ही एनर्जी कुठून मिळते? कार्बोहायड्रेट्स मधून मिळते, फॅट्स मधून मिळते, लिपिड्स मधून त्यांना ही एनर्जी मिळत असते त्या संस्थेला. अँड इट इज हार्वेस्टेड बाय द मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट इन ईच सेल. वी नो व्हॉट आर द युनिट्स ऑफ द सेल्स. मायटोकॉन्ड्रिया इज द व्हेरी इम्पॉर्टंट unit of the cell. So mitochondria plays an important role for harvesting the energy from the sources. That's are carbohydrates, fats and lipids. कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि लिपिड पासून ऊर्जा निर्माण करण्याचं कार्य प्रत्येक सेल मध्ये जे कार्बोहायड्रेट्स असतात ते करत असतात. इट इज नॉट लाईक दॅट
only foodstuff is sufficient for energy production, but oxygen is also necessary. आता एनर्जी निर्माण करण्यासाठी फक्त हे फूड स्टफ्स म्हणजे कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि लिपिड असलं म्हणजे झालं का? नाही, तर एनर्जी निर्माण करण्यासाठी ऑक्सिजन सुद्धा खूप महत्वाचा आहे. All these, that is foodstuffs and oxygens, are transported up to the cell via circulatory system. मग हे फूड स्टफ आणि ऑक्सिजन सेल पर्यंत पोहोचवण्याचं जे कार्य आहे, सेल पर्यंत पोहोचवण्याचं कार्य ही सर्क्युलेटरी सिस्टम करते. ऑल दिस दॅट फूड स्टफ्स अँड ऑक्सिजन आर ट्रान्सपोर्टेड up to the cell via circulatory system. Besides, it is coordinated by the control system of the body. जी कंट्रोल सिस्टम आहे शरीराची त्याची सुद्धा या कोऑर्डिनेशन म्हणजे त्याचं सहकार्याची गरज लागते. That is, each life processes contributes its own way in the process of energy production. So functioning of all these life processes also requires the energy. आता ह्या ज्या एनर्जी प्रोडक्शन करण्याची ही जी क्रिया आहे त्याच्यासाठी सुद्धा पुन्हा एनर्जीची आवश्यकता असते. Human and other animals consume the fruit and vegetables. We know it. मानव प्राणी आणि त्याचबरोबर इतर प्राणी फळ आणि भाजीपालाही कंझ्युम करतात हे आपल्याला माहिती आहे. बट प्लांट्स आर ऑटोट्रॉफ्स. दे प्रिपेअर देअर ओन फूड. दे युटिलाइज सम ऑफ द फूड फॉर देमसेल्व्स, whereas remaining is stored in various parts like fruits, leaves, stem, roots, etc. तर प्लांट्स कसे आहेत? प्लांट्स आर ऑटोट्रॉफ्स, स्वयंपोषी. मीन्स ऑटोट्रॉफ्स मीन्स दे मेड देअर फूड बाय ओन. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. दे प्रिपेअर देअर ओन फूड. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. दे युटिलाइज सम ऑफ फूड फॉर देमसेल्व्स. त्यांच्या स्वतःच्या लाईफ प्रोसेस साठी त्याच्यातलं काही फूड ते वापरतात आणि जे उरलेलं आहे ते फळांच्या स्वरूपात, पानांच्या स्वरूपात किंवा पानांमध्ये, फळांमध्ये, खोडामध्ये, मुळांमध्ये, फ्रुट्स, लीव्स, स्टेम अँड रूट्स या ठिकाणी ते स्टोअर करतात. वी कंझ्युम all these various plants materials and obtain different nutrients like carbohydrates, fats, proteins, vitamins, minerals, etc. हे आपण सर्व कंझ्युम करतो. काही वनस्पतींची पानं, काही वनस्पतींची फळं, काहींची स्टेम, रूट आपण खातो आणि त्याच्यातून आपण हे कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, विटामिन्स, मिनरल्स हे मिळवतो. Which food material do we consume to obtain these nutrients? कुठलं मटेरियल आपण खातो? We obtain the carbohydrates from milk, fruit, jaggery, cane sugar, vegetables, potatoes, sweet potatoes. याच्यापासून आपण कार्बोहायड्रेट मिळवतो. स्वीट मीट्स म्हणजे काय? आपलं स्वीट मार्ट वरचे गोड पदार्थ. नंतर अँड सिरियल्स म्हणजे तृणधान्य. स्वीट मीट्स याला थोडक्यात आपण मिठाई असं म्हणू शकतो. लाईक व्हीट्स, सिरियल्स लाईक तृणधान्य कुठले? सिरियल्स लाईक व्हीट, मेज, रागी म्हणजे काय? नाचणी, ज्वार. आता ज्वारी, मिलेट, बाजरी, राईस एक्सेट्रा. वी गेट 4 calories एनर्जी पर ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट्स. लक्षात घ्या, 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट पासून आपल्याला 4 कॅलरी एवढी एनर्जी मिळते. लेट अस स्टडी द वे बाय विच दिस एनर्जी इज ऑब्टेन. तर ही ऊर्जा नेमकी कशी मिळवली जाते याचा आपण आता अभ्यास करूया. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, respiration occurs at 2 levels, as body and cellular level.
सजीवांमध्ये रेस्पिरेशन हे दोन स्तरावर घडतं. एक शरीर स्तरावर आणि पेशी स्तरावर. लेवल ॲज बॉडी अँड सेल्युलर लेवल. ऑक्सिजन अँड कार्बन dioxide are exchanged between body and surrounding in case of respiration occurring at body level. बॉडी लेवलचं जे रेस्पिरेशन आहे त्याच्यामध्ये बॉडी आणि बॉडीच्या सभोवतालचं वातावरण म्हणजे सराउंडिंग यांच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन यांची देवाणघेवाण होते. In case of respiration of cellular level, foodstuffs are oxidized either with or without help of oxygen. तर दुसरा जो प्रकार आहे सेल्युलर लेवल, त्याच्यामध्ये अन्न पदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने किंवा ऑक्सिजन शिवाय ऑक्सिडेशन होतं. असे हे सेल्युलर लेवल आणि बॉडी लेवल अशा दोन स्तरांवर रेस्पिरेशन ही प्रक्रिया घडते. कार्बोहायड्रेट्स ऑफ द फूड that we consume every day are mainly utilized for production of energy required for daily need. आपली दैनंदिन जी गरज आहे ऊर्जेची ती ऊर्जा आपण कार्बोहायड्रेट्स पासून आपल्याला मिळते. दिस एनर्जी इज ऑब्टेन्ड इन द फॉर्म ऑफ एटीपी. ही एनर्जी आपल्याला एटीपीच्या स्वरूपात मिळते. फॉर दिस पर्पज ग्लुकोज, ए टाइप ऑफ कार्बोहायड्रेट्स, इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन द सेल. ज्या पेशी आहेत शरीरामधल्या त्या पेशींमध्ये कार्बोहायड्रेट्सचे ऑक्सिडीकरण केलं जातं टप्प्याटप्प्याने. दिस इज कॉल्ड ॲज सेल्युलर रेस्पिरेशन. Then cellular respiration occurs among the living organism by two methods. या सेल्युलर रेस्पिरेशन सुद्धा दोन प्रकारात होतं. Those two methods are aerobic respiration, in which oxygen is involved, and anaerobic respiration, oxygen is not involved. सेल्युलर रेस्पिरेशनचे दोन प्रकार आहेत. एरोबिक रेस्पिरेशन कशाला म्हणायचं? असं रेस्पिरेशन ज्या रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व होतो. आणि सेकंड टाइप आहे अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय? रेस्पिरेशनचा असा प्रकार की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व होत नाही. इन एरोबिक रेस्पिरेशन ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड इन 3 स्टेप. आता पहिला जो प्रकार आहे एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय ते आपण पाहूया. त्याच्यामध्ये जे ऑक्सिडेशन होतं, जे ऑक्सिजनच्या इन्व्हॉल्वमेंटमुळे जे ऑक्सिडेशन होतं फूड स्टफचं, ते 3 टप्प्यात होतं, 3 स्टेप्स मध्ये होतं. ते कसं होतं ते आता आपण पाहू. फर्स्ट स्टेप of oxidation of glucose is glycolysis. In this process of glycolysis is occurs in cytoplasm. ही ग्लायकोलिसिस ही ग्लुकोजच्या ऑक्सिडेशनची पहिली स्टेप. ही स्टेप सायटोप्लाझम म्हणजे पेशी द्रव्यामध्ये घडून येते. A molecule of glucose is oxidized step by step in this process, and 2 molecules of each, that is pyruvic acid, ATP, NADH2. This NADH2 is abbreviation of nicotinamide adenine dinucleotide. Nicotinamide adenine dinucleotide. NADH2 चा हा लॉंग फॉर्म आहे. निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लिओटाइड. तसाच एक ॲब्रिव्हिएशन आहे बघा हे FADH2. FADH2 म्हणजे काय? फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लिओटाइड. हे लक्षात ठेवायचं बघा. NADH2 म्हणजे निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लिओटाइड आणि FADH2 म्हणजे फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लिओटाइड. So
A molecule of glucose is oxidized step by step in this process, and two molecules of, that is pyruvic acid, ATP, NADH2 and water are formed. तर ही जी प्रोसेस आहे ग्लायकोलिसिसची, ही कुठं घडते? सायटोप्लाझम मध्ये घडून येते. याच्यामध्ये ग्लुकोजच्या रेणूचं स्टेप बाय स्टेप ऑक्सिडीकरण होतं आणि त्याच्यामध्ये पायरुविक ऍसिडचे दोन रेणू, मॉलिक्यूल ऑफ टू मॉलिक्यूल ऑफ इज, दॅट इज पायरुविक ऍसिड, एटीपी चे दोन रेणू आणि NADH2 चे दोन रेणू, पाण्याचे दोन रेणू तयार होतात. ही पहिली स्टेप. Molecules of pyruvic acid formed in this process are converted into molecules of acetyl coenzyme A. म्हणजे आता ह्या प्रोसेस मध्ये तयार झालेले जे पायरुविक ऍसिडचे मॉलिक्युल्स आहेत त्यांचं रूपांतर ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होतं. Two molecules of NADH2 and two molecules of CO2 are released during this process. या प्रोसेस मध्ये कार्बन डायऑक्साइडचे दोन मॉलिक्यूल आणि NADH2 चे दोन मॉलिक्यूल तयार होतात. Then next step is tricarboxylic acid cycle. Both molecules of acetyl-CoA enter the mitochondria. आता पहिल्या स्टेप मध्ये ऍसिटिल कोएन्झाइम हे तयार झालेले, हे याचे जे दोन रेणू आहेत हे मायटोकॉन्ड्रिया मध्ये प्रवेश करतात. बोथ मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटिल CoA enter the mitochondria. Cyclic chain of reactions called as tricarboxylic acid cycle is operated on it in the mitochondria. आता मायटोकॉन्ड्रिया मध्ये ही जी प्रोसेस चालते किंवा ही जी सायकल चालते त्यालाच काय म्हटलंय? ट्रायकार्बोक्झिलिक ऍसिड सायकल असं म्हटलंय. Acetyl part of acetyl CoA is completely oxidized through this cyclical process and molecules CO2, H2O, NADH2 and FADH2 are derived. आता या प्रोसेस मध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये CO2, H2O, NADH2 आणि FADH2 हे तयार होतात किंवा यांचे रेणू आपल्याला दुसऱ्या स्टेप्स मध्ये मिळतात. Look at this picture. This picture is of second step of oxidation of glucose, which just we learn. Look at this picture carefully and study. And third step of oxidation of glucose is electron transfer chain reaction. In this third step, molecule of NADH2 and FADH2 formed during all above processes participate in electron transfer chain reaction. आता या तिसऱ्या स्टेपच्या अगोदरच्या ज्या स्टेप्स झालेल्या आहेत त्याच्यामध्ये NADH2 आणि FADH2 चे मॉलिक्युल्स तयार होतात. सो ड्यू टू दिस 3 molecules of ATP are obtained from each NADH2 molecule and 2 molecules of ATP from each FADH2. आता अगोदरच्या प्रोसेस मध्ये जे NADH2 आणि FADH2 तयार झालेले आहेत त्यांचे या थर्ड स्टेप मध्ये NADH2 पासून ATP चे 3 मॉलिक्यूल तयार होतात आणि FADH2 पासून ATP चे 2 मॉलिक्यूल तयार होतात. बिसाइड्स ATP बरोबरच water molecules are also formed in this reaction. Electron transfer chain reaction is operated in mitochondria only. जे बघा हे पिक्चर मायटोकॉन्ड्रियाचं आहे. मायटोकॉन्ड्रिया मध्येच ही जी चेन रिएक्शन आहे ही सुद्धा घडून येते. Thus a molecule of glucose is completely oxidized in aerobic respiration and molecules of CO2 and H2O are produced along with एनर्जी. अशा प्रकारे मायटोकॉन्ड्रिया मध्ये एरोबिक रेस्पिरेशनची प्रक्रिया ही पूर्ण होते आणि या ऑक्सिडेशन मध्ये जे ग्लुकोजच्या मॉलिक्यूलचं पूर्ण ऑक्सिडेशन या एरोबिक रेस्पिरेशन मध्ये कंप्लीट होऊन पाणी आणि कार्बन डायऑक्साइड म्हणजे H2O आणि CO2 यांचे मॉलिक्यूल्स एनर्जी बरोबर तयार होतात.
look at this diagram of ATP energy currency. In this diagram, this is the molecule of adenosine triphosphate. It contains a nitrogenous compound, adenine pentose. This is adenine pentose sugar. This is ribose and three phosphate groups. These are three phosphate groups. As per the need, energy is derived by breaking the phosphate bonds of ATP. ज्या वेळेस गरज असते, एनर्जीची गरज असते, त्यावेळेस हे फॉस्फेट बॉन्ड ब्रेक करून एनर्जी रिलीज होते. आता बघा, एटीपी म्हणजे ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट आणि एडीपी म्हणजे ॲडिनोसाइन डायफॉस्फेट. हा डायफॉस्फेट आहे बघा, इथं हा डायफॉस्फेट झाला, हा तिसरा फॉस्फेटचा बॉन्ड जो आहे तो ब्रेक होऊन हा वेगळा निघालेला आहे. म्हणून हा जो मॉलिक्यूल आहे, हा कर्सरने तुम्हाला दाखवतो आहे, हा एडीपी आहे, ॲडेनाइन डायफॉस्फेट आहे, कारण दोनच फॉस्फेट आहेत इथं, म्हणून हा डायफॉस्फेट आहे. इथं तीन फॉस्फेट आहेत म्हणून हा ट्रायफॉस्फेट आहे. सो अशा प्रकारचे फॉस्फेटचे जे बॉन्ड आहेत त्याच्यामध्ये एनर्जी असते मोठ्या प्रमाणामध्ये आणि ते बॉन्ड ब्रेक झाल्याने एनर्जी रिलीज होते आणि ती एनर्जी वापरतायत गरजेनुसार. If there is insufficient amount of carbohydrates in body due to exceptional conditions like fasting and hunger, ज्या वेळेस काहीतरी फास्टिंग असेल, उपवास असतील किंवा काही कारणास्तव शरीरामध्ये जर कार्बोदकांचा साठा कमी झाला असेल, अशा वेळेस then lipids and proteins are used for energy production. त्यावेळेस शरीरातील जे लिपिड्स असतात किंवा प्रोटीन असतात यांच्यापासून ऊर्जा निर्मिती केली जाते. इन केस ऑफ लिपिड्स दे आर कन्व्हर्टेड इनटू फॅटी ऍसिड. लिपिडचं रूपांतर फॅटी ऍसिड्स मध्ये केलं जातं. whereas proteins into amino acid. Fatty acids and amino acids are converted into acetyl coenzyme A. फॅटी ऍसिड आणि अमिनो ऍसिड्स नंतर पुन्हा कशात रूपांतर केलं जातं? ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये रूपांतर केलं जातं. अँड एनर्जी इज ऑब्टेन्ड थ्रू कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ऍसिटिल कोएन्झाइम ए by the process of Krebs cycle in mitochondria. मायटोकॉन्ड्रिया मध्ये जे क्रेब्स सायकल असतं त्या क्रेब्स सायकलच्या माध्यमातून ऍसिटिल कोएन्झाइमचे ऑक्सिडेशन केलं जातं आणि एनर्जी मिळवली जाते. Now look at this chart of process of energy production through aerobic respiration of carbohydrates, protein and fats. कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅट्स पासून कशी एनर्जी मिळते एरोबिक प्रोसेस मध्ये, त्यासाठी हा चार्ट आहे बघा. लिपिड्स कन्व्हर्टेड इनटू फॅटी ऍसिड्स कन्व्हर्टेड इनटू ऍसिटिल कोएन्झाइम ए and by the process of Krebs cycle acetyl coenzyme converted into carbon dioxide, water and energy is used. And energy is obtained from acetyl coenzyme A by the process of Krebs cycle. So carbohydrates from carbohydrate by the process of glycolysis, carbohydrates converted into pyruvic acid converted into acetyl coenzyme A, and next process is same as the lipids. Then protein converted into amino acid converted into acetyl coenzyme A, आणि पुढची जी प्रोसेस आहे सेम आहे. अशा पद्धतीने एरोबिक रेस्पिरेशन पासून एनर्जी मिळते. Then look at this second chart.
anaerobic respiration in living organisms or cells. In this, glucose is converted into pyruvic acid. Pyruvic acid fermentation process is the next step. In this process, pyruvic acid's fermentation होतं. By the process of fermentation of pyruvic acid, alcohol is obtained, and from this process yeast get energy, or yeast obtain energy by this process. And then glycolysis of glucose, ग्लायकोलिसिस या प्रोसेस मधून ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस होऊन पायरुविक ऍसिड मिळतं. पायरुविक ऍसिडचं फर्मेंटेशन होऊन व्हेरियस प्रोडक्ट्स आर फॉर्म, दॅट्स आर विनेगर, विटामिन्स एक्सेट्रा, हे असे सबस्टन्सेस मिळतात आणि एनर्जी फॉर्म होती ती व्हेरियस मायक्रोब्सला उपयोगी येते. देन नेक्स्ट टाइप और पायरुविक ऍसिड फर्मेंटेशन प्रोसेस मधून पायरुविक ऍसिडचं लॅक्टिक ऍसिड मध्ये होतं. या दोन सेम प्रोसेस आहेत बघा इथपर्यंत. पायरुविक ऍसिड फर्मेंटेशन, पहिल्या प्रकारामध्ये पायरुविक ऍसिडचं फर्मेंटेशन होऊन अल्कोहोल मिळतं. तर हा जो वेगळा दुसरा प्रकार आहे, पायरुविक ऍसिडचं फर्मेंटेशन होऊन लॅक्टिक ऍसिड तयार होतं आणि याच्यातून जी एनर्जी मिळते ती एरिथ्रोसाइट्स मसल सेल्सला उपयोगी येते आणि त्याच्यातून मिळणारी ऊर्जा मसल सेल्स हे वापरतात. एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम्स थ्रू अनएरोबिक रेस्पिरेशन. अनएरोबिक रेस्पिरेशन द्वारे एनर्जी प्रोडक्शन करणारे काही सूक्ष्मजीव अनएरोबिक रेस्पिरेशन करून कशा प्रकारे ऊर्जा निर्मिती करतात हे आता आपण पाहूया. सम ऑर्गॅनिझम्स कॅन नॉट लिव्ह इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. फॉर एक्झाम्पल, मेनी बॅक्टेरिया. सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव टू परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन फॉर एनर्जी प्रोडक्शन. काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असे आहेत की ते ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये जगू शकत नाही. ऑक्सिजन असला तर ते मरतात. व्हेरी इंटरेस्टिंग. सो some organisms cannot live in presence of oxygen. For example, many bacteria. Such living organisms have to perform anaerobic respiration for energy production. These types of organisms are also required energy, and they produce energy by the process of anaerobic respiration. अनएरोबिक रेस्पिरेशन प्रक्रियेद्वारा ते एनर्जी निर्माण करतात. ग्लायकोलिसिस अँड फर्मेंटेशन आर टू स्टेप्स ऑफ अनएरोबिक रेस्पिरेशन. आपण आताच पाहिलं की अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लायकोलिसिस आणि फर्मेंटेशन या दोन महत्वाच्या स्टेप्स आहेत. ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड and less amount of energy is obtained in this type of respiration. ग्लुकोजचं अपूर्ण अशा प्रकारचं ऑक्सिडेशन केलं जातं आणि कमी प्रमाणामध्ये या प्रकारामध्ये ऊर्जा निर्माण होते. पायरुविक ऍसिड प्रोड्यूस थ्रू ग्लायकोलिसिस is converted into other organic acids or alcohol. पायरुविक ऍसिडचं ग्लायकोलिसिस करून त्याचं ऑर्गॅनिक ऍसिड्स किंवा अल्कोहोल मध्ये रूपांतर केलं जातं विथ द हेल्प ऑफ सम एन्झाइम्स. इन दिस प्रोसेस दिस इज कॉल्ड ॲज फर्मेंटेशन. ही जी प्रक्रिया आहे ही ग्लुकोजचं इनकम्प्लीट ऑक्सिडायझेशन करून एनर्जी मिळवणे आणि ह्या प्रक्रियेमध्ये पायरुविक ऍसिडचं ग्लायकोलिसिस करून अदर ऑर्गॅनिक ऍसिड किंवा अल्कोहोल मध्ये रूपांतर करणे, ही जी प्रोसेस आहे यालाच फर्मेंटेशन असं म्हणतात. सम हायर प्लांट्स, animals and aerobic microorganisms also perform anaerobic respiration instead of aerobic respiration if there is depletion of oxygen level in the surrounding. म्हणजे बघा हे बॅक्टेरियाज नाही अशा प्रकारचे, तर काही मोठे प्लांट्स जे आहेत किंवा ॲनिमल्स आहेत हे सुद्धा अनएरोबिक रेस्पिरेशन करतात.
पण कुठल्या परिस्थितीत जर सराउंडिंग मध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी असेल तर ते अशा पद्धतीने रेस्पिरेशन करतात. फॉर एक्झाम्पल सीड्स परफॉर्म anaerobic respiration if the soil is submerged under water during germination. समजा पावसाळ्यामध्ये ज्या बिया पेरलेल्या आहेत, बी पेरलेलं असतं आणि ते पाण्याखाली बुडलेल्या अवस्थेत असतं, अशा वेळेस ते हवेतला ऑक्सिजन घेऊ शकत नाही. अशा वेळेस या बिया किंवा हे बी हे अनएरोबिक रेस्पिरेशन करतात. Similarly, our muscle cells also perform anaerobic respiration while performing the exercise. आपले जे स्नायू सेल्स आहेत, मसल सेल्स आहेत, या सुद्धा ज्या वेळेस आपण व्यायाम करतो त्यावेळेस अनएरोबिक रेस्पिरेशन करतात. ड्यू टू दिस लेस अमाउंट ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस इन अवर बॉडी अँड लॅक्टिक ऍसिड accumulates due to its weak diet. आणि या परिस्थितीमध्ये मात्र अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये कमी प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि शरीरामध्ये लॅक्टिक ऍसिड साठतं आणि त्याच्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो. एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कॉम्पोनंट्स, विविध अन्न घटकांपासून मिळणारी ऊर्जा. एक्सेस ऑफ द कार्बोहायड्रेट्स आर स्टोअर्ड इन लिव्हर अँड मसल्स इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजेन. आपण बऱ्याच वेळेस गरजेपेक्षा जास्त खातो आणि त्या जास्तीच्या खाण्यामुळे निर्माण झालेले जे कार्बोहायड्रेट्स आहेत किंवा कार्बोदके आहेत ते आपल्या शरीराच्या लिव्हरमध्ये म्हणजेच यकृतात आणि स्नायूंमध्ये ग्लायकोजेनच्या स्वरूपामध्ये साचून राहतात. एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्स आर स्टोअर्ड in liver and muscles in the form of glycogen. Then the questions are, what is the source of protein? What are they made up of? Now we see what is the answers of these questions. Proteins are the macromolecules formed by bonding together many amino acids. Many मोठ्या प्रमाणामध्ये अमिनो ऍसिड एकमेकांना जोडल्या गेल्यानंतर म्हणजेच त्यांच्यामध्ये बॉन्डिंग झाल्यानंतर प्रोटीनचा महारेणू तयार होतो. प्रोटीन्स आर द मॅक्रोमॉलिक्युल्स फॉर्म्ड बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमिनो ऍसिड्स. प्रोटीन्स ऑफ ॲनिमल ओरिजिन आर कॉल्ड ॲज फर्स्ट क्लास प्रोटीन्स. जे प्रोटीन प्राण्यांपासून मिळतं त्याला फर्स्ट क्लास प्रोटीन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल मीट एक्सेट्रा. वी गेट 4 कॅलरीज ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ प्रोटीन. म्हणजे एका ग्रॅम पासून 4 कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. अमिनो ऍसिड्स आर ऑब्टेन्ड आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन. प्रोटीनचं डायजेशन झाल्यानंतर अमिनो ऍसिड मिळतं. दोज अमिनो ऍसिड्स आर ऍब्सॉर्ब इन द बॉडी अँड ट्रान्सपोर्टेड अप टू ईच ऑर्गन अँड सेल व्हाया ब्लड. हे जे अमिनो ऍसिड आहे हे शरीरामध्ये ऍब्सॉर्ब केलं जातं आणि प्रत्येक शरीराच्या प्रत्येक अवयव आणि पेशीपर्यंत ते ट्रान्सपोर्ट केलं जातं रक्ताच्या मार्फत. फ्रॉम दिस अमिनो ऍसिड्स ऑर्गन्स अँड सेल्स प्रोड्यूस व्हेरियस प्रोटीन्स नेसेसरी फॉर देमसेल्स अँड द होल बॉडी. पूर्ण शरीराला ज्या ज्या प्रकारच्या प्रोटीनची गरज आहे अशा प्रकारचे प्रोटीन हे अमिनो ऍसिड्स पासून तयार केलं जातं. दोज एक्झाम्पल्स आर गिव्हन इन द फॉलोइंग डायग्राम. आता पुढच्या स्लाइड मध्ये एक डायग्राम दिलेले त्याच्यामध्ये ही उदाहरणं दिलेली आहेत याची. नाउ लुक एट दिस डायग्राम. इन दिस डायग्राम these different types of proteins are formed from amino acids. For example, in blood, hemoglobin and antibodies. These are the proteins formed from amino acid in blood. Then in skin, melanin and keratin are formed in skin from amino acids. These are also another types of proteins. Then in bones, osin,
cells, various proteins of cell membrane, various enzymes. These types of proteins are formed in cells from amino acid. Then in pancreas, insulin, trypsin, then pituitary gland. Various types of hormones are formed in pituitary gland. पिच्युटरी ग्लॅन्ड म्हणजे पीयूषिका ग्रंथी आहे, तिच्यामध्ये विविध प्रकारचे संप्रेरके म्हणजे हार्मोन्स तयार होतात. हार्मोन्स सुद्धा एक प्रकारचे प्रोटीन आहेत. देन मसल्स, ऍक्टिन अँड मायोसिन फ्लेक्झिबल प्रोटीन्स आर फॉर्म फ्रॉम अमिनो ऍसिड इन मसल्स. These are the various types of proteins formed from amino acids. From where do we obtain the lipids? लिपिड्स किंवा स्निग्ध पदार्थ, लिपिड्स म्हणजे स्निग्ध पदार्थ आपल्याला कशापासून मिळतात? फर्स्ट we see what is the definition of lipids. The substances formed by specific chemical bonds between fatty acid and alcohol are called lipids. Fatty acid आणि अल्कोहोल हे रासायनिक बंधाने म्हणजे केमिकल बॉन्डने बांधल्या गेल्यानंतर किंवा जोडल्या गेल्यानंतर तयार होणारा जो पदार्थ आहे त्याला लिपिड्स असं म्हणतात. द सबस्टन्सेस फॉर्म्ड बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ऍसिड्स अँड अल्कोहोल आर कॉल्ड as lipids. Digestion of lipids consumed by us is nothing but their conversion into fatty acids and alcohol. Actually, लिपिडचं पचन होणं म्हणजे डायजेशन होणं म्हणजे काय, तर लिपिडचं फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल मध्ये रूपांतर होणं म्हणजे लिपिडचं पचन होणं. फॅटी ऍसिड्स आर ऍब्सॉर्ब्ड अप अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर within the body. From those fatty acids, different cells are produce various substances necessary to themselves. या फॅटी ऍसिड पासून वेगवेगळे जे गरजेचे पदार्थ आहेत ते तयार केले जातात. फॉर एक्झाम्पल, molecules called as phospholipids which are essential for producing plasma membrane. प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड्सची आवश्यकता असते. आर फॉर्म्ड फ्रॉम फॅटी ऍसिड्स. हे फॉस्फोलिपिड्स हे फॅटी ऍसिड्स पासून तयार केलं जातं. बिसाइड्स फॅटी ऍसिड्स आर युज्ड फॉर प्रोड्युसिंग हार्मोन्स लाईक प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, टेस्टेस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन एक्सेट्रा. हे विविध प्रकारचे हार्मोन्स तयार करण्यासाठी सुद्धा फॅटी ऍसिडचा उपयोग होतो. अँड द कव्हरिंग अराउंड द एक्झॉन ऑफ नर्व सेल्स. आपण नर्व सेल शिकलेलो आहोत, त्याच्या टोकाला एक्झॉन असतो बघा, त्याच्या भोवतीचं कव्हरिंग तयार करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. वी गेट 9 कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ लिपिड्स. 1 ग्रॅम लिपिड पासून आपल्याला 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. एक्सेस ऑफ लिपिड्स वी स्टोर्ड इन ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू इन द बॉडी. जास्त सेवन केलेलं जे लिपिड आहे ते चरबीयुक्त संयोजी ऊतीमध्ये स्टोअर केलं जातं, म्हणजे ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये स्टोअर केलं जातं. लेट अस सी व्हॉट आर विटामिन्स. Vitamins are a group of heterogeneous compounds of which each is essential for proper operation of various processes in the body. Vitamins म्हणजे काय? विटामिन्स म्हणजे असा वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थांचा असा गट आहे की त्यातील प्रत्येक पदार्थ हा शरीरामध्ये ज्या विविध प्रक्रिया चालतात त्यांच्यासाठी आवश्यक आहे. विटामिन आर ए ग्रुप ऑफ heterogeneous compounds of which each is essential for proper operation of various processes in the body. There are main 6 types of vitamins, that is A, B, C, D, E and K. हे 6 मुख्य प्रकारचे
vitamins आहेत. Out of these, A, D, E and K are fat soluble, whereas B and C are water soluble. या 6 विटामिन्स पैकी बी आणि सी हे वॉटर सोल्युबल आहेत, म्हणजे पाण्यात ते विरघळतात. तर हे फॅट्स मध्ये सोल्युबल आहेत, ए बी ई अँड के. We have seen that FADH2 and NADH2 are produced in the processes like glycolysis and Krebs cycle. Vitamin like riboflavin means vitamin B2 and nicotinamide means vitamin B5 respectively are necessary for their production. म्हणजे बघा, FADH2 आणि NADH2 हे ग्लायकोलिसिस मध्ये FADH2 तयार होतो, NADH2 हे क्रेब्स सायकल मध्ये तयार होतो, या दोघांमध्ये. तर यांच्या निर्मितीसाठी म्हणजे FADH2 च्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन B2 ची गरज असते आणि NADH2 साठी व्हिटॅमिन B5 ची गरज असते. So these vitamins are very essential factor in our body. There is about 65 to 70% water in our body. आता पुन्हा बघा, आपल्या शरीरामध्ये 65 ते 70% हे पाणी असतं. Each cell contains 70% water weight by weight. म्हणजे प्रत्येक शरीरातील प्रत्येक पेशीच्या वजनाच्या 70% पाणी असतं. ब्लड प्लाझ्मा also contain 90% of water. Functioning of cells and thereby whole body disturbed even if there is a little loss of water from the body. शरीरातून थोड्या प्रमाणामध्ये जरी पाण्याची मात्रा कमी झाली तर ते आपल्या शरीराला डिस्टर्ब करतं, म्हणजे आपल्यासाठी ते अवघड होतं, शरीरासाठी अवघड होतं. हेच वॉटर इज अन एसेन्शियल न्यूट्रिएंट अलॉंग विथ ऑल अबव मेन्शन्ड न्यूट्रिएंट्स. म्हणजे जसं हे विटामिन्स वगैरे हे जसे गरजेचे न्यूट्रिएंट्स आहेत, पोषक तत्वे आहेत किंवा पोषक द्रव्य आहेत, त्याचप्रमाणे पाणी सुद्धा एक अतिशय महत्वाचं पोषक द्रव्य आहे असं आपल्या लक्षात येतं. फायबर्स आर ऑल्सो एसेन्शियल न्यूट्रिएंट्स. इन फॅक्ट वी कॅन नॉट डायजेस्ट द फायबर. आपण म्हणतो जाहिराती वगैरे मध्ये पाहतो फायबर आहे, या पदार्थामध्ये फायबर आहे. फायबर सुद्धा गरजेचं आहे. ऍक्च्युअली फायबर आपल्या शरीरात डायजेस्टच होत नाही. हाऊएव्हर दे हेल्प इन द डायजेशन ऑफ अदर सबस्टन्सेस अँड इजेशन ऑफ अनडायजेस्टेड सबस्टन्सेस. इतर पदार्थांना डायजेस्ट करण्यासाठी ते कामात येतं, ते मदत त्याची होते, आणि जे न पचलेले पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी सुद्धा फायबरची मदत होते. वी ऑब्टेन द फायबर्स फ्रॉम लीफी व्हेजिटेबल्स, फ्रूट, सिरियल्स एक्सेट्रा. आपल्याला कुणापासून मिळतं फायबर्स? हे लीफी व्हेजिटेबल, पालेभाज्या, फळं आणि त्याचप्रमाणे सिरियल्स, तृणधान्य जे असतं त्याच्यापासून आपल्याला फायबर्स हे मिळतात. सो स्टुडंट्स, this is enough for this video. In our next video, we will learn cell division and essential life process. Another essential life process, and that is cell division. It we learn in our next video. Thank you.